आषाढ एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी वाखरी पालखीतळ, भक्ती सागर 65 एकर, दर्शन रांग, दर्शन मंडप तसेच नदीपात्र परिसराची पाहणी करून वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासोबतच रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे आषाढी यात्रेच्या पूर्व तयारी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यासह लाखो वारकरी भाविक पंढरपुरात दाखल होतात। त्यामुळे पालखी मार्गावरील रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करून प्रवास सुखकर करणे आवश्यक आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा स्थळे व रिंगण सोहळा ठिकाणी स्वच्छ पाणी, शौचालय व स्वच्छता यांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले। अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तपासणी करून भेसळ रोखावी तसेच फूड सेफ्टी ऑन व्हील मोबाईल व्हॅनची संख्या वाढवावी असेही सांगण्यात आले। सुरक्षेच्या दृष्टीने वाखरी, भक्तिसागर, दर्शन मंडप, मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून एकात्मिक नियंत्रण प्रणाली उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे। तसेच वारी दरम्यान खासगी रुग्णालयांनी 10% खाट रिकाम्या ठेवाव्यात असे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले। या बैठकीत प्रशासनाकडून पालखी मार्ग, मुक्काम स्थळे व विसावा ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले।